नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना 2025-26 साठी शासनामार्फत आता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या संबंधीचा GR आज शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर त्याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। मित्रांनो, भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना ही कोणत्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते? तर जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपात्र ठरले गेलेले आहेत, म्हणजेच या रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, तर अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सहभाग घेऊन अनुदान दिले जाते। तर त्यासाठी भरपूर शेतकरी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतात आणि या योजनेमध्ये सहभाग नोंदवतात। मित्रांनो, चालू वर्षासाठी शासनामार्फत या योजनेला मोठ्या प्रमाणावरती अनुदान आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। जे शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अपात्र ठरलेले असतील, तर अशा शेतकऱ्यांना आता महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे। नक्कीच लॉटरी पद्धतीने तुमचा या योजनेअंतर्गत नंबर लागणार आहे आणि नंबर लागल्यानंतर शासनामार्फत तुम्हाला या अनुदानाचं वाटप दिलं जाणार आहे। मित्रांनो, अनुदान तुम्हाला क्षेत्रानुसार शासनामार्फत वाटप केलं जातं, म्हणजेच तुम्ही फळबाग लागवडीसाठी तुमचं किती क्षेत्र वापरणार आहात किंवा किती क्षेत्रावरती तुमची फळबाग लागवड तुम्ही उभारणार आहात याच्यावरती हे अनुदान ठरवलं जातं। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पाठीमागील काही हप्ते थकलेले असतील, म्हणजेच 2023-24, 24-25 या दोन्ही आर्थिक वर्षातील ज्या शेतकऱ्यांचे थकीत अनुदान असेल, तर हे सुद्धा अनुदान लवकरच त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं पाहायला मिळेल। त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर आपले मास्टर तयार करून आपल्या ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, जे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र ठरले जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील रोजगार सेवक असतील किंवा कृषी सेवक असतील यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आपल्या कागदपत्राची पूर्तता करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आपल्या शासनामार्फत जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तर या GR बद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे। त्यासाठी मी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर जास्त वेळ न घेता आता स्क्रीन रेकॉर्डिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी डेस्कटॉपवरती आपण GR पाहू शकता। महाराष्ट्र शासनामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहायचा आहे 4 मार्च 2026, म्हणजेच आजचा GR या ठिकाणी आता आपण पाहत आहात। विषय पाहायचा आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 10 कोटी निधी वितरित करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो, सन 2025-26 मध्ये ही योजना राबवली जात आहे आणि यासाठी लागणारा 10 कोटीचा निधी या ठिकाणी शासनामार्फत वितरित करण्यात आलेला आहे। आता GR बद्दल सविस्तर माहिती पाहिजे झाली तर खाली आपण प्रस्तावनेमध्ये पाहू शकता। तर याच्यामध्ये सुरुवातीलाच देण्यात आलेलं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने जे शेतकरी या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपात्र ठरले जातात, म्हणजेच या योजनेमध्ये ते बसत नाहीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत राबवली जाणारी भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना अतिशय फायदेशीर ठरत आहे। या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे। या योजनेसाठी मित्रांनो, सन 2025-26 साठी 104 कोटी 50 लाख रुपयाचं अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। त्याच्यामधीलच हा 10 कोटीचा निधी या ठिकाणी शासनामार्फत वितरित आता केलेला आहे। याबद्दलची माहिती पाहिजे झाली तर शासन निर्णयामध्ये आपण अजून पाहू शकता। याच्यामध्ये 1 नंबरचा मुद्दा पाहूया। राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये 10 कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, 10 कोटीचा निधी या ठिकाणी अर्थसंकल्पीय प्रणालीवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। 2 नंबरचा मुद्दा असणार आहे, उक्त निधीतून सुरुवातीला सन 2023-24 व सन 2024-25 मधील प्रलंबित दायित्व अदा करण्यात यावे। तर या ठिकाणी मित्रांनो, या निधीचा उपयोग सुरुवातीला सन 2023-24 व सन 2024-25 मधील जे प्रलंबित हप्ते असणार आहेत, जे शेतकरी अनुदानापासून वंचित असणार आहेत, तर त्यांचे हप्ते सुरुवातीला अदा करण्यात यावे
यासाठी शासनाकडून सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर राहिलेले म्हणजे तदनंतर उर्वरित निधी सन 2025-26 मधील कार्यक्रम राबवण्यासाठी शासन निर्णयान्वये दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार खर्च करण्यात यावा। तर मित्रांनो, सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थकलेले असतील तर त्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा हा निधी वाटप केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला जो निधी असेल तो 25-26 मधील जे नवीन शेतकरी असणार आहेत यांच्यासाठी खर्च करण्यात येणार आहे। त्यानंतर खाली मित्रांनो या लेखा शीर्षकाअंतर्गत जो निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। ही माहिती तुम्ही जार डाउनलोड करून सुद्धा सविस्तर वाचू शकता। महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं ते तुम्ही या ठिकाणी सुरुवातीलाच पाहिलं। तर हा 10 कोटीचा निधी कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे जे जुने शेतकरी असतील ज्यांनी फळबाग लागवड 23-24 किंवा 24-25 मध्ये केली असेल तर सुरुवातीला त्यांना निधी शासनामार्फत वितरित केला जाणार आहे, म्हणजे त्यांचे राहिलेले थकीत हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर जी राहिलेली रक्कम असेल ती नवीन शेतकऱ्यांसाठी म्हणजेच 25-26 मधील जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी पात्र ठरलेले असतील तर यांच्यासाठी खर्च करण्यात येणार आहे। तर हा मित्रांनो सविस्तर जार आपण या ठिकाणी पाहिला। जार ची प्रत पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही हा जार डाउनलोड करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक पाहायला मिळेल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून हा सविस्तर जार वाचू शकता, पाहू शकता। तर मित्रांनो, चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। शासनामार्फत विविध योजनेचे जार या ठिकाणी आता प्रसिद्ध होऊ लागलेले आहेत। त्याच्यामुळे चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शासनामार्फत देणाऱ्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।